श्री संत ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय या संतांच्या कृपा आशीर्वादाने वारकरी संप्रदायामध्ये जन्म झालेला आपण सर्वजण संप्रदायाचे संस्कार जोपासत, संप्रदायाच्या चाकोरीत, संप्रदायाच्या आचारसंहितेमध्ये, संप्रदायाच्या मर्यादेमध्ये चालत चालत आपण आपला प्रवाह भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करणार आहोत. कथेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी, श्री क्षेत्र पूर, आबालवृद्धांपासून तळागाळातल्या सर्वसामान्यांपर्यंत या गावातल्या मंडळीने पोचावं आणि त्यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य असं मंदिर उभं राहावं आणि त्या मंदिराचं दर्शन आपल्याला रोज व्हावं म्हणून विशाल मंदिर आणि त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये चालू असलेली विशाल भगवंताची कथा, भागवत कथा, त्या कथेमध्ये आपण येऊन बसलेला आहात. त्याचा पहिला दिवस आहे. आम्हाला यायला थोडा उशीर झाला, त्यामुळं आम्ही क्षमा मागतो, कारण की आम्ही एका गावातून नाही आलो. आमचे जे सहकारी आहेत ते लांबून आलेले आहेत. तर मी एकटा येऊन काय करणार इथे? सहकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कथा सुरू होत नाही. म्हणून आमचे जे सहकारी आहेत, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. मोठी धावपळ करत इथे आलेले आहेत. त्यांच्या चहा पाण्याची सुद्धा आम्ही व्यवस्था नाही करू शकलो, त्याच्यामुळं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण हे गाव आपलंच आहे. आपल्याला इथे 7 दिवस थांबायचं आहे. आणि या गावातली मंडळी जी काही आहे ती सगळी मंडळी मराठवाड्यातली मंडळी आहे. मराठवाडाच येते ना, आणि मी विदर्भातला आहे. आपलं अंतर जास्त नाही. त्यामुळं आपण 7 दिवसामध्ये जसं लग्न होतं आणि सून सासरी नांदायला जाते, तिला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी काही कळत नाही नेमकं काय कसं वागावं. म्हणून पहिले 1-2 दिवस कदाचित आम्हाला तुमचा परिचय होण्यातच जातील, परंतु आपण आम्हाला 7 दिवस सांभाळून घ्याल ही अपेक्षा करतो आणि या कथेकडे वळतो. या कथेच्या माध्यमातून महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध मंडळी, संत महात्मे आपल्याला दर्शन देण्याकरता रोज येणार आहेत. काल महाराजांचं कीर्तन आपण श्रवण केलं. आजचे महाराज खूप लांबचे आहेत बरं का. आज कीर्तनाला या. कोणाचं कीर्तन आहे आज? माझंच आहे का? आहा, मग मी लांबचाच आहे ना. काल रात्री मी आळंदीजवळ होतो कीर्तनाला. लांबूनच आलो ना. रात्रभर प्रवास केला, त्यामुळं थोडा आता प्रवास म्हटलं की थकवा येतो. शरीर आहे, नरडं बसलेलं आहे. पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला आनंद देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आपल्याला इथे आनंद घ्यायचा आहे. 7 दिवसामध्ये आपल्याला भगवंताची भेट झाली पाहिजे या हेतून आपल्याला कथा श्रवण करायची आहे. आणि मग 7 दिवसानंतर आपण म्हटलं पाहिजे, सावळा देखिला नंदाचा. अरे गवळणीनेच नाही, गोपाळानेच नाही, पण आमच्या पूर नावाच्या या क्षेत्रामध्ये आमच्या या सगळ्या मंडळीने सुद्धा सावळा म्हणजे साक्षात गोपाळकृष्ण जो नंदाचा आहे तो पाहिला. त्याच्यामुळं काय झालं? सावळा देखील आनंदाचा, तेने आनंदाचा पूर आला, तेने आनंदाचा पूर आला, तेने आनंदाचा पूर आला. सावळा जो नंदाचा आहे तो आम्ही पाहिला. त्यामुळं काय झालं? आनंदाचा महापूर पूर नावाच्या तीर्थक्षेत्रात आला. आपल्या गावाचं नाव काय आहे? पूर. म्हणून आनंदाचा महापूर आला. फक्त पूर नाही, महापूर आला. मला तरी असं वाटतं या गावकऱ्यांचं जितकं कौतुक, जितकं अभिनंदन करावं तितकं कमी आहे. 7 दिवस आमच्या पूरमध्ये आम्हाला दिवाळीसारखा सण आजपासून साजरा करायला मिळतोय. साक्षात आज
पूर नगरीमध्ये वारकऱ्यांची दिवाळी साजरी होत आहे. तिकडे गिरी पुरी भारती आनंद पर्वत दशनाम संन्यास परंपरेचा कुंभमेळा भरतो. हरिद्वार घ्या, उज्जैन घ्या, नाशिक घ्या, तिकडे वारकऱ्यांचा बऱ्याच संतांचा कुंभमेळा साजरा होतो. पण मला असं वाटतं या पूर नावाच्या क्षेत्रामध्ये आमच्या गावकऱ्यांचा हा कुंभमेळाच आमच्या गावकऱ्यांनी भरवलेला आहे. आपण या कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी आलोय. तोही कुंभमेळा स्नान करण्यासाठीच प्रसिद्ध आहे. आणि हा गावकऱ्यांचा कुंभमेळा, वारकऱ्यांचा कुंभमेळा स्नान करण्यासाठीच आम्ही इथे प्रवृत्त केलेला आहे. इथे स्नान करून आम्ही कृतार्थ होणार आहोत. तिथे हरिद्वारपर्यंत तरी पायी पायी जावं लागतं, ट्रेनमध्ये जावं लागतं, बसावं लागतं, तिकीट खर्च करावं लागतं. त्या कुंभमेळ्यात जाण्याकरता रेल्वेचं रिझर्वेशन करावं लागतं. पण या कुंभमेळ्यात रिझर्वेशन करायचं काम आहे का बोला? नाही. तिथेही गंगा आहे, तिला भागीरथी गंगा म्हणतात. आणि या पूर नावाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा ही गंगाच आहे, जिला भागवती गंगा म्हणतात. दोन्ही गंगाच आहे की ज्या गंगेमध्ये लोक स्नान करतात आणि शुद्ध होतात. त्या गंगेमधल्या प्रवाहाचा जर विचार केला तर तो प्रवाह इतका भयानक आहे. तुम्ही पाहिले का गंगा हरिद्वारला जाऊन? बघा गंगा किती प्रवाह आहे तिचा. साधारण माणूस जर तिच्यात गेला, पोहता आलं नाही तर माणूस वाहून जातो. पण या गंगेमध्ये तसं आहे का? वाहून जातो का माणूस? नाही. या गंगेत जर वाहिलं, डुबकी लावली तर नवीन नवीन आपल्याला सिद्धांत ऐकायला मिळतात, नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, संतांचे चरित्र ऐकायला मिळतात, एक ज्ञान मिळतं. त्या गंगेत बुडण्याची दाट शक्यता आहे. पण या गंगेत उडी मारली आणि बुडलो तर नवनवीन सिद्धांत आपल्याला ऐकायला मिळतात. ती गंगाच आहे आणि ही गंगाच आहे. ती भागीरथी आहे, ही भागवती आहे. त्या गंगेमध्ये 3 प्रवाह आहेत. एक गंगा, यमुना आणि तिसरा सरस्वती. तुम्ही प्रयागला कधी जर गेला तर त्या प्रयागमध्ये 3 प्रवाह तुम्हाला बघायला मिळतील, गंगा, यमुना आणि सरस्वती. म्हणून त्याला त्रिवेणी म्हणतात. जिथे 3 नद्यांचा संगम आहे त्यांना काय म्हणतात बोला? त्रिवेणी. म्हणून त्रिवेणी संगमावर महाकुंभ साजरा होतो. त्रिवेणी संगमावरती आपण कधी स्नान करा, गंगा आणि यमुना दिसते पण सरस्वती दिसत नाही, ती लुप्त आहे. आता माता माय माऊल्या ज्यावेळेस वेणी घालतात ना, वेणी, त्यावेळेस त्यांच्या वेणीमध्ये बघा 2 पदर दिसतात, एक पदर दिसत. आता सध्या वेणी बघायला मिळत नाही कुठं, कारण की ब्युटी पार्लर झाले आणि बायांनी केश कर्तन केलं आणि हिप्पीवरती बाया आल्या. पण आमची भारतीय संस्कृती आहे. आमच्या माता माय माऊल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जन्म आहे. आपली संस्कृती जोपासतात. सौभाग्यवती स्त्रीनं कधी केशाला कात्री लावायची नसते, पतीचं आयुष्य त्यांनी कमी होत असतं. म्हणून बघा जुन्या माता माय माऊल्या ज्यावेळेस वेणी घालायच्या 2 पदर दिसतात, एक पदर दिसत नाही. तसं त्रिवेणी, जी वेणी आहे ना तिथे वेणी माधवच्या मंदिरासमोर कुंभातमध्ये स्नान करताना कोणी जर पाहिलं असेल तर त्यांच्या लक्षात येईल त्या त्रिवेणीमध्ये सुद्धा गंगा यमुना दिसते पण सरस्वती दिसत नाही. त्रिवेणी, तशी जी त्रिवेणी तिथे आहे तशी या कथेमध्ये सुद्धा त्रिवेणीच आहे. आणि इथे सुद्धा त्रिवेणी संगम झालेला आहे. कोणता संगम आहे बघतो? कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीलचे उत्तम चरण रज वंदिती, चरण रज वंदिती, चरण रज वंदिती. कथा त्रिवेणी संगम. त्या गंगेमध्ये त्रिवेणी संगम आहे. या गंगेमध्ये सुद्धा त्रिवेणी संगम आहे जी भागवती आहे. कोणता कोणता संगम आहे तिथे? गंगा यमुना सरस्वतीचा आहे.
पण इथे या भागवतामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य हा संगम आहे. देव भक्त आणि नाम हा संगम आहे. म्हणून या गंगेमध्ये स्नान करण्याकरता आपण आलेलो आहात. या गावकरी मंडळींचं खरंच एकदा टाळ्या वाजवून आपण सर्वांनी सहर्ष स्वागत करूयात. मोठ्या कष्टातून आपण हे एवढं सगळं उभं केलेलं आहे. प्रत्येकाचा इथे वाटा आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत. आपण सगळेजण इथे येऊन दत्तात्रेयांची प्राणप्रतिष्ठा काल झालेली आहे, आज झालेली, काल झालेली आहे. आणि भव्य दिव्य असा हा सोहळा जो संपूर्ण महाराष्ट्राचं आकर्षण ठरणार आहे. और अभी तो शुरुआत हुई है महाराज, आगे आगे देखो. हा महापूर या पूरमध्ये येणार आहे. मला वाटतं बऱ्याच लेकी बाळींचंही इथे आगमन झालेलं आहे. जावयांची संख्या जरा कमी दिसते हो, पण येतील. फोन करून बोलवा, बघा आमच्या गावात काय मोठा सप्ताह ठेवलेला आहे. सगळ्यांनी आज संध्याकाळी फोन करायचे, हा बोलून घ्यायचं. होईल धावपळ तुमची 7-8 दिवस, पण कामच काय तुम्हाला. आपले पाहुणे रावणे ही सगळी मंडळी आज आपल्या गावामध्ये जर आली ना, त्यांनी आपल्या गावातला सप्ताह पाहिला ना, तर नक्की ही आपल्या गावाची प्रेरणा घेऊन ते त्यांच्या गावामध्ये सुद्धा असाच कार्यक्रम ठेवतील. या प्रेरणेनं उद्युक्त होऊन आपण सर्वांनी एकत्र येऊयात आणि या कथेचा आनंद घेऊयात. गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री कृष्ण कन्हैया लाल की जय. कथेचं महात्म्य पहिल्या दिवशी वर्णन करूयात. कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असताना आधी पहिल्यांदा त्या गोष्टीमुळं काय प्राप्त होतं हे लक्षात आलं पाहिजे. तेव्हा कुठंतरी त्या गोष्टीमध्ये लोकांना रस निर्माण होत असतो, गोडी निर्माण होत असते. एखाद्या गोष्टीचं महत्त्व ज्यावेळेस आपल्याला वाटतं त्यावेळेस त्या गोष्टीला आपण सुरुवात करतो. निरर्थक कुठल्याच कार्यात माणूस प्रवृत्त होत नसतो, हा नियम आहे शास्त्राचा. उद्देशं प्रयोजनं विना मंदोपी न प्रवर्तते. काहीतरी उद्देश असल्याशिवाय, प्रयोजन असल्याशिवाय मंद अतिमंद माणूस सुद्धा त्या गोष्टीमध्ये प्रवृत्त होत नसतो. एवढंच नाही, माणूस ज्यावेळेस सकाळी घराच्या बाहेर पाऊल टाकतो, विचार करतो माझा पाऊल तर पुढे टाकतोय, पण या पाऊलामध्ये काही फायदा आहे का. जर फायदा असेल तर पुढं पाऊल टाकतो, नाही तर पुढं टाकलेला पाऊल मागं घेतो. काही ना काहीतरी फळ भेटल्याशिवाय, काही ना काहीतरी माणसाला मिळाल्याशिवाय माणूस त्या गोष्टीत प्रवृत्त होत नसतो. आता आपण इथे आलो, का आलो आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये आपलं कल्याण आहे, आपले संस्कार याच्याने जागृत होतील, आपल्या गावाला चांगले संस्कार लागतील, आपल्या गावातले मुलं माळकरी होतील, आमच्या स्त्रियांचा संसार सुजलाम सुफलाम सफळ होईल, आमच्या घरातले भांडणं निघून जातील, आमच्या घरातले तंटे दूर होतील, एकमेकांमधले असलेले वादविवाद नीट होतील, गावाला चांगलं वळण लागेल, आपल्या येणाऱ्या पिढीला चांगलं वळण लागेल. हा उद्देश आहे तुमचा. काही ना काहीतरी उद्देश असल्याशिवाय, काही ना काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय माणसं त्या गोष्टीमध्ये प्रवृत्त होत नसतात. म्हणून वारकरी संप्रदायाचा जन्म झाला आणि संतांनी आपलं कार्य केलं त्यांच्या गाथ्यांच्या माध्यमातून, त्यांच्या चरित्रांच्या माध्यमातून. कशासाठी कीर्तन ऐकायचे, कशासाठी सप्ते करायचे, कशासाठी कलशारोहण सोहळा करायचा, काय मिळतं याच्यापासून, हो काय प्राप्त होतं. ऐका, आम्ही ज्यावेळेस कथा ऐकतो, आम्ही ज्यावेळेस कीर्तन ऐकतो, त्या कथा आणि कीर्तनामध्ये चांगल्या सत्पुरुषांचे चरित्र ऐकतो. चांगल्या लोकांचे चरित्र ऐकून आम्ही सुद्धा त्यांच्यासारखे चरित्रवान बनण्याचा प्रयत्न करतो. जे चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जपलं, जे चरित्र धर्मवीर संभाजी महाराजांनी जपलं, जे चरित्र तुकोबराय ज्ञानोबराय संत जपतात, ते चरित्र आम्ही सुद्धा जपलं पाहिजे. कारण की चरित्राला खूप किंमत आहे. बरं,
एखादा माणूस रस्त्यानं चालत असताना आपल्याला जर वाटत असेल की लोकांनी आपल्याला रामराम करावा, ताठ मानेनं आपण चालावं, चालताना लोकांनी आपल्या जवळ येऊन बसावं, याच्याकरता आपलं चरित्र स्वच्छ पाहिजे. लोकांनी आपल्याकडे बघून रामराम ठोकला पाहिजे. नाहीतर आपण या रस्त्यानं चाललो, लोक आपल्याला पाहून रस्ता बदलत असतील तर समजावं आपलं चरित्र आपल्याला बदलण्याची गरज आहे. लोक म्हणत असतील, अरे कटकट आली रे, चल दुसऱ्या रस्त्यानं, टाइमपास करतो हा, 1 तास उठू देत नाही, नुसत्या गप्पा करतो, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, नुसत्या भांड्या, संसाराच्या गप्पा, याचं काय चालू त्याचं काय चालू, नुसत्या गप्पा, वायफळ निष्फळ गप्पा करतो, याच्याजवळ बसलं की आपला नुसता टाइमपास होतो, असं म्हणत असतील लोक आपल्याला पाहून, तर समजावं आपल्याला बदल घडवण्याची गरज आहे. आपल्याला बदलावं लागेल, आपल्यात काहीतरी परिवर्तन करावं लागेल. आणि समजा आपण पाहून लोकांनी म्हटलं पाहिजे, अरे वा चांगला माणूस आला, याच्याजवळ बसलं की चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात, याचं चरित्र चांगलं आहे, आपण याच्याजवळ बसलं पाहिजे. समजायचं माणूस साधू पुरुष आहे, महात्मा आहे. चरित्र घडवा दादानो, चरित्राला खूप किंमत आहे हो. धन गया कुछ नहीं गया, शरीर गया कुछ गया, लेकिन चरित्र गया सब कुछ गया. कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. चरित्र संपलं, तुमचं आयुष्य संपलं. म्हणून चरित्र जपा. जे चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जपलं, जे चरित्र भगतसिंगांनी जपलं, जे चरित्र धर्मवीर संभाजी महाराजांनी जपलं, महाराणा प्रतापांनी जपलं, संतांनी महात्म्यांनी जपलं. माणूस व्हा, भक्त तर नंतरची गोष्ट आहे, आधी माणूस तर व्हायला शिका. माणसाने माणुसकी विसरली म्हणून तर एवढं सगळं करावं लागतंय. माणूस घडण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे ही कथा आहे. या कथेच्या माध्यमातूनच लोक बदलू शकतात, काहीतरी परिवर्तन त्यांच्यात होऊ शकतं. म्हणून गरज आहे आपल्याला आपले विचार बदलण्याची, आणि ते विचार बदलण्याचं ठिकाण म्हणजे हा धर्म मंडप आहे. इथून विचार बदलू शकतो आपण, आपल्यात परिवर्तन होऊ शकतं. अरे यज्ञा नावाच्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमानी अत्याचार करावा, दगडांनी ठेचून तिची हत्या करावी, काय विचार आहेत हो. काल परवा संतोष भैया देशमुख यांची पुण्यतिथी झाली, पुण्यस्मरण झालं. पाणी मागितलं होतं शेवटी, पाणी. मारू नका हो, मला मारू नका, माझी मुलगी आहे, माझा परिवार आहे, तुम्हाला जे पाहिजे ते द्यायला मी तयार आहे, मारू नका हो मला, मलाही संसार आहे हो. काकुलतीला येऊन त्यांनी विनवणी केली, शेवटी तहान लागली म्हणून पाणी मागितलं. पण काय विचार आहेत. अरे त्या नराधमाने पाणी तर दिलं नाही, तुम्हाला पुढचं सांगणार नाही मी, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हे विचार कुठं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं, ते स्वराज्य घडवण्यातले विचार कुठं. रांजाच्या पाटलाला चौरंगा केला, ते विचार कुठं. ज्या दुष्टाची नजर माझ्या आईकडे आहे, माझ्या स्वराज्यातल्या लेकीकडे आहे, त्याचे हात पाय कलम केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली होती. हे तो हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं, ही श्रींची इच्छा, छत्रपतींची इच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कुठं, आणि या नराधमांचे विचार कुठं. काय वाटत असेल त्या यज्ञाच्या आईला, काय वाटत असेल त्या परिवाराला. 3.5 वर्षाचं वय. विचारांना इतकी किंमत आहे. तुमचे विचार जर सद्विचार असतील ना, तर लोक तुम्हाला फॉलो करतील, लोक तुमच्याकरता एकत्र येतील. म्हणून विचार बदलण्याची गरज आहे. जे विचार गाथ्यामध्ये आहेत, जे विचार भागवतामध्ये आहेत, जे विचार आमच्या जय जय राम बोल कृष्ण कन्हैया लाल की जय.
संतांच्या जवळ बसल्याशिवाय माणसाला कळत नाही चांगलं काय वाईट काय. म्हणून याच्या त्याच्या जवळ बसण्यापेक्षा संतांच्या जवळ बसा. इथे 2 तास 3 तास जशी कथा आपल्याला बघता येईल तशी कथा आपण बघूया. इथे बसा. महाराज आम्हाला झोप येते हो कथेत. जेवण होतात आणि जेवण झाले की झोप येते. आरक्षण देतो मी तुम्हाला 7 दिवस. टेन्शनच घेऊ नका. कथाकार तुमच्या परिवारातलाच आहे असं समजा. आणि 7 दिवस तुम्हाला बिनधास झोपायला परमिशन. आरक्षण आहे. बिनधास झोपा. आता इथं लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी जास्त आहेत बघा इकडं. आमचे माणसं कुठं कापसं वेचायला गेले की काय करणार. पुरुष हो तुमची संख्या वाढवा. आज ठीक आहे. बघा ना किती महापूर आहे आमच्या माता माय मावल्यांचा. आणि भक्ती त्याच्यामुळे यांच्यातच जास्त आहे. तुम्ही बघा जास्त भजन कोण करतं. म्हणून कुठेही संख्या यांचीच जास्त आहे. भक्तीनं ओथंबलेलं हृदय असतं महाराज. पण कधी कधी आम्हाला कधी झोप येते. कीर्तनात झोप येते. फुल परमिशन आहे तुम्हाला. बिंदास झोपा. कथा झाली की उठवतो आम्ही एकेकीला हात धरून. उठा झाली कथा आता जा घरी. पण याच्याही पुढचं आहे का बरं का. थोडं 5G आहे. आता इथं नेटवर्कच नाही राजू दादा. नाही माणसांना आहे. मोबाईलला बोलतोय. मोबाईलला नेटवर्क नाही आहे म्हणजे तुम्हाला माझी भाषा कळते ना. मी जे बोलतो ते कळते ना. हां वा चांगलं झालं. मग थोडेसे प्राकृत शब्द असतील पारिभाषिक शब्द असतील पण ते झेलण्याची सवय करा. कानं खराब करून घेऊ नका. चांगलं ऐकायची सवय लावा. आम्हाला खाली येऊ देऊ नका. तुमची ऐकण्याची उंची वाढवा. हां हे बघा थोडं 5G नेटवर्क तुमचं असलं पाहिजे ऐकण्याच्या स्थितीमध्ये. मला खाली येऊन बोलता येत नाही. म्हणून तुम्ही थोडंसं स्थिर होऊन ऐका. चित्त एकाग्र करून ऐका. तुमचं मन कथेत असलं पाहिजे. निदान कथा सुरू असताना तरी. कथा झाल्यानंतर इकडं तिकडं गेलं काही हरकत नाही पण कथा सुरू असताना तरी मन कथेत पाहिजे. आजी खाली बसा ना. आजीला बसा खाली. खाली बसा. गेलं मन आजीकडं. उठलीच नाही ना कोणती आजी. हे घ्या ऑन दी स्पॉट परीक्षा केली तुमची आता बघा. ज्यांनी ज्यांनी न उठलेल्या आजीकडं पाहिलं त्यांचं मन कथेत नाही. एवढं जीव तोडून कथा करतो मी घसा बसलेला आहे तरी सुद्धा. ऑन दी स्पॉट परीक्षा होते बघा. म्हणून कथा ऐकताना तुमचं मन इथे असलं पाहिजे. कारण की सगळा उपदेश हा मनाला आहे. मन एव मनुष्यानां कारण बंध मोक्षयो. कारण बंध मोक्षयो. मन एव मनुष्याणां. मनच माणसाच्या बंधालाही कारणीभूत आहे आणि मनच माणसाच्या मोक्षालाही कारणीभूत आहे. तुम्हाला बंधनात पडायचं की मोक्ष मिळवायचा हे ज्याचं त्यांनी ठरवा. मनाला उन्मन करायचं 7 दिवसामध्ये. मन हे राम झाले. मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. मनाला राम करायचे महाराज. त्याच्याकरता ह्या कथा आहेत. त्याच्याकरता हे सगळं आहे. म्हणून थोडं लक्ष देऊ नये का. येथे तुम्हाला कंटाळवाणं लोक म्हणतात महाराज किती गोड कथा करताय. आता महाराष्ट्रभर आम्ही फिरतो. लोक म्हणतात महाराज इतकी गोड कथा झाली इतकी गोड कथा झाली. अरे आम्ही घरी 2-2 गोळ्या घेतो झोपेच्या पण झोप येत नाही. पण कथेत जसं बसतो बसल्या बसल्या आम्हाला झोप लागते. 3 तास कुठं जातात कळत नाही. इतकी गोड कथा झाली. म्हणजे कथा झोपाय करताय. लोकांनी झोपाय करता ही आयोजन केलेलं आहे नाही. 3 प्रकारचे लोक आम्हाला बघायला भेटतात. एक श्रोता, एक सरवता आणि एक सोता. श्रोता तोच जो वक्त्याकडं लक्षपूर्वक बघून वक्त्याचं श्रवण करतो. वक्त्याकडं बघायचं काम नाही तुम्हाला.
आता या प्रोजेक्टरनी तुमचं अर्ध काम केलेलं आहे. मला पाहायचंच काम नाही, तुम्ही सगळं मला तिथे पाहता. आता हे मला दिसत नाही, मी पाहतो तर हे मान वळवले की बरोबर मी माझी मान पाहू का? आता मी बऱ्याच वेळचं पाहायला लागलो, तुम्ही माझ्याकडं कमी आणि त्याच्याकडे जास्त पाहायला लागले. आता मला माझा चेहरा बघता येत नाही, पण हे असं केलं की ते दिसत नाही माझं. मला कसं करावं आता, मला काही समजेना बघा. त्याच्यासाठी इथे एक प्रोजेक्ट ठेवा. मग नाही असू द्या, पहिलाच खर्च जास्त आहे. पण तुम्हाला सगळी सुख सुविधा या गावकऱ्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे महाराज. काही कमी नाही महाराज. तुम्हाला 7 दिवसामध्ये जे पाहिजे ते, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी. तर भुक्ती आहे, मुक्ती आहे, फुकट आहे. या आणि मनमुराद आनंद घ्या. पहिला आहे श्रोता. या भागवताचा अधिकारी सांगताना असं वर्णन केलं जातं, जो वक्त्याच्या पदपदाचा विचार करून ते वाक्य आपल्या कर्ण इंद्रियद्वारा हृदय पटलावर कोरतो, तोच खरा श्रोता. जो इथे बसल्यानंतर वक्ता जे सांगतोय ते माझ्या हिताचं सांगतोय म्हणून ते ऐकणं आणि ऐकून परिवर्तन करणं, याला श्रोता म्हणतात. हे नुसतं ऐकायचं नाही, तर ऐकून काहीतरी बदल घडवायचा. कारण की ऐकल्या कथा भरपूर, आपण माझ्यापेक्षा जास्त कथा तुम्हाला येतात, माझ्यापेक्षा जास्त माहिती कथेची तुम्हाला आहे. पण आपण इतक्या कथा ऐकून आज जी कथा श्रवण करणार आहोत त्या कथेतून काहीतरी आपल्याला परिवर्तन करायचं, काहीतरी बदल घडवायचा. निदान गावाचं कल्याण झालं पाहिजे, परिसराचं कल्याण झालं पाहिजे, परमार्थमय आपलं आयुष्य झालं पाहिजे. आपण 1 माळ रोज जपतो, उद्यापासून 2 माळा जपायला सुरुवात केली पाहिजे. आपण 1 तास रोज पूजा करतो, उद्यापासून 2 तास पूजा करायला सुरुवात केली पाहिजे. आपला परमार्थ असा जर वाढत 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 गेला तर समजायचं आपण योग्य ट्रॅकवर आहोत, बरं का, योग्य रस्ता पकडलेला आहे. आणि आपला परमार्थ जर कमी 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 होत असेल तर समजायचं रस्ता बदलण्याची आपल्याला गरज आहे. म्हणून आपला परमार्थ चाकुरीत पाहिजे. जे इथे ज्ञानदान 7 दिवस तुमच्या पुढं येणारे वक्ते करणार आहे, ते ज्ञानदान तुमच्या हिता करताय, त्याच्यातून माझं कल्याण होणार आहे, माझं हित होणार आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. आपुल्या हिता जो असे चागता, धन्य माता पिता तयाची. म्हणून आपलं हित कशात आहे, आपण त्या हिताच्या ठिकाणी जागलेलो आहेत का? जो जागलेला आहे त्याला म्हणतात श्रोता. पहिल्या कॅटेगरीत बसतो बघा श्रोता. आपण श्रोता होण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या नंबरचा आहे त्याचा म्हणतात सरोता. सरोता म्हणजे आडकित्ता. तो कथेत तर येतो पण चौकशी जास्त करतो. मंडपच बरोबर नाही, सिस्टीमच बरोबर नाही, गायकवादकच बरोबर नाहीत, कथाच व्यवस्थित सांगितली नाही, हे असंच पाहिजे होतं, ते तसंच पाहिजे होतं, मी इतकी वर्गणी दिली, माझं नावच घेतलं नाही. याला म्हणतात सरोता, आडकित्ता, जो काटण्याचंच काम करतो. अरे याच्यात कोणाचं नाव घ्यायचं, कोणाकरता आहे सगळं, माझं नाव व्हावं असं कधी वाटलं नाही पाहिजे. माझ्यासाठी लोकांनी टाळ्या वाजवाव्या असं कधी वाटलं नाही पाहिजे. लोकांनी माझा मान सन्मान केला पाहिजे, लोकांनी मला किंमत दिली पाहिजे, माझं नाव पुकारलं पाहिजे, माझ्या हस्ते सत्कार केले पाहिजे, माझं नाव झालं पाहिजे, असं जो म्हणतो त्याला म्हणतात सरोता. आडकित्त्यासारखा असतो तो, फक्त नाव ठेवायचं काम त्याला. गावात एवढा सुंदर सप्ताह सुरू आहे, एवढं चांगलं सुरू आहे, पण जो कधी कथेत बसत नाही, कधी कीर्तनात येऊन बसत नाही, ते गावातल्या वट्यावर बसतं बघा. वट्यावर तुमच्या गावात आहे का तो? काय म्हणतात त्याला? कुच्चर वटा. हा, कुच्चर लोक तिथंच बसतात आणि बस नुसत्या भांड्या करतात. कुठं बसतात? वट्यावर, पिंपळाच्या नाही, गावातल्या. म्हणून आपण इकडे तिकडे न बसता कथा जिथं सुरू आहे, जिथे कीर्तन सुरू आहे, तिथे येऊन बसलं पाहिजे. ते माझ्या हिता करताय, त्याच्याने माझं कल्याण आहे, असं जो ऐकतो तो श्रोता आहे. जो नुसत्या भांड्या करतो तो सरोता आहे. आणि तिसऱ्या नंबरचा जो माझ्या आवडीचा आहे, मला खूप आवडतो तो, त्याचं नाव आहे सोता. 3 तास कथा झाली तरी त्याला काही घेणं देणं नसतं. वा काय आनंद आला. समोरचा असा ढुसुकणी देतो, अरे उठ झाली कथा. मग म्हणतो हां खूप गोड झाली. गोड काय, स्वप्न पडलं होतं तुला गोड झाली? कथा ऐकलीच नाही तू, झोपला होता कथेत. सोता. तुम्ही ठरवा तुम्हाला सोता व्हायचंय, तुम्हाला सरोता व्हायचंय की श्रोता व्हायचंय? काय व्हायचंय तुम्हाला? बोला. श्रोता व्हायचंय, ओरिजिनल श्रोता व्हायचंय महाराज.
श्रवण केल्यानंतर माणसं पतीत जरी असले तरी ते पावन होतात. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकाधिक झाल परम भक्त. श्रवणाने कोण तरलं? सनकाधिक तरले. संतांच्या संगतीत आले आणि संतांच्या संगतीमध्ये येऊन त्यांनी श्रवण भक्ती केली. 9 प्रकारची भक्ती जो जाणतो तुकोबाराय म्हणतात तो शुद्ध होतो. तुका म्हणे नवविध, 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 तुका म्हणे नवविध. भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय राम जय जय राम. भक्ती जाणे तोची शुद्ध, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रवण भक्ती महत्वाचे महाराज. पहिली भक्ती आहे तिचं नाव आहे श्रवण. किती प्रकारची भक्ती आहे? 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. पहिली भक्ती आहे तिचं नाव आहे श्रवण. म्हणून तुम्हाला श्रवण करायचं आहे 7 दिवसात. असं ऐकायचं आहे, असं ऐकायचं आहे की तुमचं ऐकणं संपून गेलं पाहिजे असं ऐकायचं आहे. आणि ऐकण्याकरता तशी श्रद्धा पाहिजे. नामस्मरणामध्ये आदर पाहिजे बरं का, आवडही पाहिजे, आदरही पाहिजे, तेव्हा तुमचं काम सक्सेस होतं. लोक नाव घेतात, लोक डोळे बंद करून देवाचं स्मरण करतात. बदल का होत नाही? आदर नाही, आवड नाही. आरंभी आवडी आदरे आले नाम, नंतर तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आवड पाहिजे, आदर पाहिजे. थोडंसं याच्यातलं गमक लक्षपूर्वक ऐका, ताट बसा. बघा माझ्याकडं काय झालेलं माहिती आहे का? आपण करतो तर खूप चांगलं, करतो खूप चांगलं, पण त्याच्यामध्ये आदर आणि आवड नसते. फळ भेटत नाही आपल्याला. का फळ भेटत नाही? आदर नाही, आवड नाही. आता हरिपाठ चालू झाला की लोक काय म्हणतात हरिपाठ करणाऱ्याला? महाराज लवकर आटपा, पंक्ती घालायच्यात, म्हणजे हरिपाठ दुय्यम आणि पंगत प्रथम. एखादं काल्याचं कीर्तन चालू असतं, काल्याच्या कीर्तनात लोक काय म्हणतात आम्हाला माहिती आहे का? महाराज फोडणीचा वास आला बघा आम्हाला डाळीचा, आहे की नाही? भाजी झालेली आहे, स्वयंपाक रेडी झालेला आहे, आता तुम्ही एक काम करा, तुमचं कीर्तन लवकर आटपा, लोकाला जेव घालायचं आहे. म्हणजे कीर्तन दुय्यम आणि जेवणासाठी लोक येतात का? नाही. आम्ही हरिपाठ तर उड्या मारून मारून करतो. इतक्या उड्या मारतात लोक, इतक्या उड्या मारतात, ते शर्ट ओले चिंब होतात, घाम येतो शरीराला पूर्ण.
ते बनेल पिळतात लोक, घाम काढतात त्याच्यातून. पण एवढ्या उड्या मारून तुम्ही नुसता खिखी खिखी खुखू खुखू असा परमार्थ केला ना, नुसता हसण्याकरता, नुसता धिंगाणा करण्याकरता वायफळ तो वेळ वाया जातो. त्याच्यातून प्रारब्धात म्हणजे प्राप्त काही होत नाही. तुम्ही तो आनंद तर घेताय, पण त्या आनंदाच्या भरात हरिपाठाचं जे काही महत्व आहे ते महत्व विसरताय. तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. जप कुठं होतोय आपला हरिनामाचा? हरिपाठाचा अर्थ कुठे आपण लावून घेतोय? फक्त हरिपाठाचा शब्द आला की उड्या मारून मारून, पावल्या खेळून खेळून, नाचून नाचून आम्ही हरिपाठ करतो. पण त्या हरिपाठाच्या अर्थाकडे कोणाचं लक्ष आहे? पण तुमच्या परमार्थामध्ये ती आवड पाहिजे, तो आदर पाहिजे, प्रेम पाहिजे. सगळ्यात मोठं जर काय असेल तर त्याचं नाव आहे प्रेम. सबसे ऊंची प्रेम सगाई, 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 सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन को मेवा त्यागो, दुर्योधन को मेवा त्यागो, सागवी दुर्गर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, 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 सबसे ऊंची प्रेम सगाई. काय आहे सगळ्यात मोठं? काय आवडतं देवाला? भावे विणा देव न कळी निसंदेह. तो भावाच्या बळाने आकळल्या जातो. भाव बळे आकळे एरवी न आकळे नाकळे. तो भावाच्या बळानं आकळल्या जाऊ शकतो. देवा कारणे भाव तस्मात. तुमचा आदर पाहिजे, प्रेम पाहिजे. देवाला भक्ती शिवाय दुसरं काहीच आवडत नाही. भक्ती प्रेम वीण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, तया माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. म्हणून प्रेम द्या. प्रेम महत्वाचं आहे. प्रेम कमी झालंय. लोक म्हणतात महाराज आम्ही पैसे देतो तुम्हाला, तुमचं काम आहे टायमात येणं टायमात सोडणं. नाही 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 महाराज, प्रेम नसेल ना तर तिथे देव सुद्धा टिकत नाही. प्रेम अपेक्षित आहे. पैसे तर कोणी कमवतो. जिथे प्रेम नाही तिथे भक्ती नाही. जिथे प्रेम नाही तिथे देव नाही. जिथे प्रेम नाही तिथे परमार्थ नाही. परमार्थ टिकून आहे कशावर? प्रेमावर. वारी टिकून आहे कशावर? प्रेमावर. प्रेम महत्वाचं आहे महाराज. म्हणून आवड पाहिजे, आदर पाहिजे, प्रेम पाहिजे. तेव्हा कुठंतरी आपण या परमार्थ मार्गात सक्सेस होणार. नाहीतर असा कितीही परमार्थ केला तरी त्याचा फायदा होणार नाही. म्हणून सूतजी समोर हात जोडून शौनकादी ऋषी बसलेले आहेत. सूतजीला उंच सिंहासनावरती बसलेले आहेत. कोणीतरी गुरु पाहिजे हो, कोणीतरी मार्ग दाखवणारा पाहिजे. मी कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे? सगळे गुरुच झाले तर कसं होईल? सगळे जर उपदेश करायला लागले तर ऐकायचा कोणी उपदेश?
कोणीतरी ऐकणारं पाहिजे की नाही. आता सगळ्याला वाटतं मी परिपूर्णच आहे. आता महाराष्ट्रात एव्हाना सगळीकडं असं वारं सुटलेलं आहे. लोकांना असं वाटतं आम्हाला काही कोणाचं ऐकायचं कामच नाही. आता आम्ही स्वयंभू आहोत, आम्ही परिपूर्ण आहोत. नाही बरं, परिपूर्ण फक्त तो देव आहे आणि एक संत आहे. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एव अवशिष्यते. फक्त तो देव पूर्ण आहे, आपण अपूर्णच आहोत. पण असे काहीच माणसं सध्या बघायला मिळतात. ते म्हणतात हा आमचा भक्त परिवार आहे, इतके आमचे शिष्य आहेत, आमचे भक्त आहेत. अरे देवाचा भक्त असतो, माणसाचा नाही. तू माणूस आहेस. तू जरी महाराजाचे कपडे घातले तरी त्या कपड्यामध्ये तुझ्यात मनुष्यत्व आहे, देवत्व थोडं आहे. तू परिपूर्ण कशाने आहेस? आमचे भक्त आहेत. भक्त कोणाचे असतात? देवाचे असतात. देव आणि भक्त. एखादी कोणी यात्रा काढत असेल तर ते यात्रेमध्ये लोकांना म्हणतोय आमचे सगळे भक्त आमच्या सोबत येणार आहेत. म्हणजे तू काय देव आहे का? त्यांना भक्त म्हणतो. लोक स्वतःला परिपूर्ण असं समजतात, मी पूर्ण आहे. आणि त्यांनी घात होतो. मग अहंकार आला की मग देव जवळचा निघून जातो. अहंकार गेला नंतर तो देव होतो. अहंकार गेला की मग देव होत असतो. म्हणून अहंकार निघावा, आपल्यातला अहम निघावा, आपल्यातला मद निघावा, मत्सर निघावा असं वाटत असेल तर एखाद्या गुरुच्या जवळ बसा. ज्यांची जयंती आहे त्यांनी 24 गुरु केले बरं का. किती? दत्तात्रेयाचे 24 गुरु होते. 24. बोला बोला, दत्तात्रेयाचे किती गुरु होते? 24. आपण एक तरी करा. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू असं वार आहे. जर चमत्काराचा पोशाखाचा गुरु तुम्ही निवडला ना तर तो गुरु सुद्धा जेलमध्ये जातो आणि पाठीमागं तुम्हाला सुद्धा जेलमध्ये. मग गुरु असा करायचा की तो परिपूर्ण असला पाहिजे. त्याने आपल्याला योग्य रस्ता दाखवला पाहिजे. गीता जयंती काल परवा झाली. त्या गीता जयंतीच्या पर्वावर अर्जुनाला ज्या दिवशी मोक्ष मिळाला गीता ऐकून, तो दिवस म्हणजे मोक्षदा एकादशीचा दिवस. मोक्षम ददाती इति मोक्षदा. आधी अर्जुनाला भ्रम झाला होता, हे माझे मामा, हे माझे काका, मातुल श्वशुर, हे माझे मामा आहेत, माझे सासरे आहेत. एतान हंतुम इच्छामि, मी यांना मारणार नाही असा अर्जुनाचा भ्रम झाला होता. एतान यांना न हंतुम, मी मारणार नाही देवा. अर्जुनाच्या हातातलं गांडीव खाली पडलं. गांडीवं संसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः भ्रमतीव च मे मनः. माझं मन भ्रमित झालं देवा, काय करावं? किम कर्तव्यम, मला काही कळेना. किंग कर्तव्य विमूढ झाला होता अर्जुन. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म संमूढ चेताः. हे कृष्णा, मी काय करावं? मला काही कळत नाही. मोहानी ग्रसित झालो. त्यावेळेस कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला ज्ञान सांगितलं. ज्यावेळेस अर्जुन शिष्य झाला. आधी शिष्य व्हायलाच तयार नाहीत लोक. सगळे गुरु होण्याच्या पाठीमागं लागले. सगळी धावपळ गुरु होण्याची आहे लोकांची. माझंच ऐकलं पाहिजे, माझं ऐकलं पाहिजे. ठीक आहे ऐकू, पण तू परिपूर्ण पाहिजे ना. मग हे चुकलं, ते चुकलं, ते चुकलं, हे असं म्हणायचं नाही, ते तसं म्हणायचं नाही. हे सांगायचं कोणी? जो परिपूर्ण आहे त्याने. काल परवा प्रातस्मरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायाचे विद्वान मूर्धन्य वेदांत मार्तंड जंगले महाराज शास्त्री यांची एक क्लिप व्हायरल झाली. कीर्तनकारांनी कसं वागायचं, कीर्तनात कसं बोलायचं. उठसूट कोणी कीर्तन करायला लागलं. ना न्यायशास्त्राचा अभ्यास, ना वेदांताचा अभ्यास, ना व्याकरणाचा अभ्यास, ना गुरुपुढं बसून 10-15 वर्ष अध्ययन, काहीच नाही. परमार्थाला वेळच द्यायचं नाही. ना नित्यनेम, ना वारी. जंगले महाराजांची एक क्लिप आली सोशल मीडियावर. अधिकार आहे त्यांचा. हजारो शिष्य तयार केलेत त्यांनी. वेदांताचा अभ्यास करून आपल्या गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात ते.
त्यांनी सांगितलं पाहिजे हे चूक आहे. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, हीच परिस्थिती बघायला मिळते महाराज. स्वतः आचरणात आणायचं नाही, इतरांना सांगायचं, उपदेश करायचा, माझा भक्त परिवार वाढवायचा, माझे फॉलोअर्स वाढवायचे, माझे व्ह्युअर्स वाढवायचे. फक्त जमाना बहिरंगात भुललेला आहे, अंतरंगात कोणाला जायचंच नाहीये. पण परमार्थाचा अधिकारी कोण आहे? या भागवताचा अधिकारी कोण आहे? ये अध्यात्मशास्त्री अंतरंगुची अधिकारी, अंतरंगुची अधिकारी. या भागवताचा अधिकारी कोण आहे? जो अंतरंग आहे. अंतरंग होण्याकरता आमची इच्छाच नाहीये, आम्हाला बहिरंगातलं पाहिजे. फक्त सोंगा ढोंगाचा परमार्थ झालाय सध्या. लोकांना फक्त टाइमपास म्हणून परमार्थात यावंसं वाटतं. कोणाला बदल घडवण्याची इच्छाच नाहीये, कोणाला शिष्य होण्याची इच्छाच नाहीये. आधी शिष्य व्हा, तेव्हा कुठंतरी हे सगळं मिळतं तुम्हाला. अर्जुन शिष्य झाला. शिष्यस्ते हम शाधी माम त्वाम प्रपन्न. मी शिष्य झालो कृष्णा तुझा, मला शाधी लवकर प्रपन्न हात जोडून उभा आहे, तू ज्ञान सांग. तेव्हा कुठेतरी भगवंत दुसऱ्या अध्यायात बोलले, श्री भगवान वाच. आधी भगवंत बोलले नाही. ज्यावेळेस अर्जुन शिष्य झाला त्यावेळेस भगवान वाच, म्हणजे भगवान बोलतात, अर्जुना अशोचानन वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गतासूंश्च न अनुशोचन्ति पंडिताः. आधी शिष्य व्हा, नंतर गुरुज्ञान सांगतात. शौनकजी हात जोडून उभे आहेत सूतजी समोर. पाहिजे असेल ना काहीतरी तर हात जोडावे लागतील. वक्ता तो 2 तासापुरता का होईना व्यास असतो, म्हणून ही व्यास गादी आहे. या गादीकडे श्रद्धायुक्त अंतकरणाने पाहिलं पाहिजे, तेव्हा ज्ञान प्राप्त होतं. नाहीतर नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले. किती ऐकलं, इथं जातच नाही हृदया. आतला काम ज्यावेळेस निवृत्त होतो त्यावेळेस राम तिथे येऊन थांबतो. जहा काम है तहा राम नहीं, जहा राम है तहा काम नहीं. म्हणून कोणाची तरी सेवा करा, कोणाच्या तरी छत्रछायेखाली राहा, कोणाचं तरी वॉच आपल्याकडे असला पाहिजे, अंकुश असला पाहिजे. बाबा हे कर, हे करू नको, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. म्हणून कलियुग ज्यावेळेस सुरू होणार होतं त्यावेळेस हे 88,000 ऋषीमुनी आपला सत्संग व्हावा, आपलं कल्याण व्हावं याच्याकरता त्या नैमिषारण्यामध्ये आलेले आहेत. सूतजी उंच सिंहासनावरती हरे राम हरे राम 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 सीता राम राम राम. जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंदया जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंदया जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंदया जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद घ्यायचा आहे 7 दिवस, नाही या आनंदाशी जोडा. आनंद घ्यायचा आहे आपल्याला. असो काय सांगत होतो मला तुम्हाला माहित. शिष्य झाल्याशिवाय गुरु ज्ञान सांगत नाहीत महाराज. सेवा केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही.
ज्ञानरूपी घरात जायचंय, सेवारूपी दरवाजातूनच जावं लागेल. जे इथं ज्ञानाचा कुरठा, ते इथं सेवा हा दारवंठा. तुम्हाला सेवा करावी लागेल. पूर्वी गुरुकुल परंपरा होती महाराज, आणि त्या गुरुच्या घरी लोक जे शिकायला जायचे ते 12-12 वर्ष काम करायचे, आणि 12 वर्ष काम केल्यानंतर ते गुरु त्याला मग पाठाला बसवायचे आणि मग पाठ सांगायचे. पण आता असं झालंय, महाराज 25,000 फी आहे आमची, 25,000 रुपये देतो आम्ही संस्थेत, काम करायला लावायचं नाही पोरांना. आमचे पोरं काय काम करण्यासाठी येतात तिथं? नाही 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 नाही. गुरुच्या घरी काम नाही केलं तर अंतःकरण शुद्ध कसं होईल? अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय त्याच्यात ज्ञान कसं काय स्थिर होईल? बेस जास्त झाला थोडा, बेस कमी केला. तद्विद्दि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. आवाज वाढवा मॉनिटर. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. हे कुठं लावायचंय? सेवा करावी लागेल तुम्हाला. मग काय करतात गुरु? मग अपेक्षित आपुले सांगतील पुसिले, जेने अंतकरण बोधले संकल्पाने. आधी सेवा नंतर मेवा. लोक आधी मेवा खायला येतात. नाही नाही नाही, तुम्हाला इथं काहीतरी करावं लागेल, इथं सेवा करावी लागेल. पर ती सेवा करायची असेल तर मग ती कुठलीही मिळेल तर ती करावी लागेल. मग ती कुठलीही मिळू द्या, तुम्ही इथे या. लोकांनी माझं नाव घ्यायला पाहिजे याच्याकरता येऊ नका. तुम्ही येत असताना इथे देवा करता या. मग ती सेवा 7 दिवस कोणती तुमच्या वाट्याला येईल, येऊ द्या. कोणाला महाराज मंडळी सांभाळण्याची सेवा मिळेल, कोणाला महाराजांना आणण्याची सेवा मिळेल, कोणी पंक्ती घालण्याची सेवा करेल, कोणी वर्गणी देण्याची सेवा करेल, कोणी हार आणण्याची सेवा करेल. सेवा करा. आता काही जणांना चटया उचलण्याची सेवा मिळेल, उचला. इथं चटया उचला, इथे सेवा करा. तुम्ही 7 दिवस इथं चटया उचलण्याची जरी सेवा केली ना, एक दिवस कृष्णानंद महाराज तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुमची कृपा करतील, तुमच्यावर तुमचं भलं करतील. नक्की इथून शाश्वती देतो महाराज. आहेत महाराज इथं बसलेले आहेत, आपल्याला बघत आहेत. आणि महाराजांच्या माध्यमातून आपण सर्वजण इथे त्यांच्या छत्रछायेखाली जर येत असू तर महाराज आपली आई आहे. आई प्रेम करते लेकरावर. कृष्णानंद महाराज आपली आई आहे. 7 दिवसात आपल्या डोक्यावर हात ठेवून आपलं सुद्धा कल्याण केल्याशिवाय राहणार नाही ते. म्हणून इथे या, इथे येऊन झोपी जा. मी आधी सांगितलं तुम्हाला, झोपी जा. पण पुढचं बोलतो, तिथं झोपलं तरी चालतं जिथं जाग करणारा कुणीतरी असतो. इथं जाग करणारे संत आहेत. उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरा निबोधत. उठ जागा हो, उठा जागे व्हारे. आता आता तरी जाग झालं पाहिजे. उठ जाग मुसाफिर भोर बई, अब रे न कहा तू सोवत है. जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है. जो जागा आहे त्यालाच काहीतरी भेटतं. म्हणून इथे या. सगळ्या साधू संतांनी सूतजीचं पाद्यपूजन केलं, सूतजीला सिंहासनावरती बसवलं, पुष्पमाळा घातली. म्हणून व्यासांना पुष्पमाळा घालण्याची प्रथा आहे, त्यांचं पाद्यपूजन करण्याची प्रथा आहे. आणि मग सगळ्यांनी सांगितलं, महाराज आम्हाला तुम्ही काहीतरी ज्ञान सांगा. ही सगळी जी लोक आहेत ती सगळी काल व्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे. श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेण भाषितम. किरेण म्हणजे शुकेन. शुकाचार्यांनी जे सांगितलं ते आम्हाला सांगा, की जे ऐकल्यानंतर आमचं कल्याण होईल. त्यावेळेस सूतजी सांगायला लागलेले आहेत, आज दत्त जयंती आहे आणि दत्तात्रेयांनी सुद्धा आपल्या जीवनामधल्या सद्गुरूंना नमस्कार केला. आपणही दत्तात्रेयांची पालखी कदाचित काढली असेल, सजवलं असेल दत्तात्रेयांना. आणि मग दत्तात्रेयांचा जयघोष आपणही केला असेल. पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी दत्त जयंतीच्या पर्वावर आपणही, दत्त म्हणजे सावधान, दत्त म्हणजे काय बोला, सावधान. आपणही सावधान होऊन त्या दत्तात्रेयाच्या दरबारात
2 मिनिटं दत्तात्रेयासाठी बोलूयात. दत्तात्रेयांच्या वडिलाचं नाव होतं अत्री. काय नाव होतं बोला? अत्री. अत्री म्हणजे कोण? अ म्हणजे नाही, त्री म्हणजे 3 दोष अथवा 3 गुण, जो त्रिगुणातीत आहे. सत्व रज तम याच्या वेगळा आहे, त्याला त्रिगुणातीत म्हणतात. एव्हाना राग द्वेष लोभ या त्रिगुणाच्या वेगळा आहे, त्याला अत्री म्हणतात. त्रयाणाम दोषानाम समाहारः अत्री नास्ति यत्र स अत्री. ज्याच्याकडे तिन्ही दोष नाही आहेत तो अत्री आहे. आणि दत्तात्रेयांच्या आईचं नाव काय बोला? बोला 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 ट्रिंग ट्रिंग. तुम्ही काहीतरी बोलायचं, मी काहीतरी बोलायचं. मला अपेक्षित असलेलं उत्तर मिळालं. एक सोन्याचं नाणं बक्षीस. माझ्याकडून नाही, कार्यकर्त्याकडून. आम्हालाच कमी आहे. असो, उत्तर द्या. आपला हा 7 दिवसाचा प्रवास आपल्याला अखंड असाच ठेवायचा आहे बरं का. तुम्ही बोलायचं, मी बोलायचं. आपला हा 7 दिवसाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. संवादात्मक ही कथा होणार आहे. मी बोलणार आहे, तुम्ही सुद्धा बोलणार आहात. काय नाव आहे मग दत्तात्रेयांच्या आईचं? बोला 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 बोला. हा, अनुसया. बरोबर आहे, अनुसया नाव आहे. कोणाकोणाला वाटतं अनुसया नाव आहे? हातवर करा. अनुसया, अनुसया, हातवर करा. अनुसया नाव बरोबर आहे महाराज. कोणाकोणाला वाटतं अनुसया नाव बरोबर आहे? कोणाकोणाला वाटतं? अपक्ष येत वाटते काही लोक. अनुसया नाव कोणाकोणाला वाटतं? ज्याने हातवर केले ते चुकले. अनुसया नाव नाही, अनसुया नाव आहे. काय नाव आहे बोला? अनसुया. अनुसया नाही. अन म्हणजे नाही, असूया म्हणजे द्वेष. जिच्यात द्वेष नाही, मत्सर नाही, ती अनसूया. अनुसया म्हणतात लोक, अनुसया नाही. प्रत्येक शब्दात काहीतरी अर्थ आहे बरं का. आपल्या गंगाधर, गंगेला धारण करणारा तो ईश्वर गंगाधर. पण काही काही लोकांचे नाव असतात गंगाधर बरं का. गंगाधर नाव गंगाधर, पण आंघोळ करत नाही महिनाभर. काय कामाचा गंगाधर? गंगाधर. इथं कोणी असेल तर मला क्षमा करा बरं का, त्याला उद्देशून नाहीये. पण नाव सार्थक असलं पाहिजे. नाव असतं प्रकाश. काय असतं नाव? प्रकाश. पण त्या प्रकाशला दिवसा बॅटरीकनं पाहावं लागतं, एवढा काळा असतो तो. परमेश्वरासारखा म्हणजे ईश्वरासारखा काळ्या आहे की नाही. विठ्ठल कसा आहे? अनादि बहु काळा. असो, आपले जे काही नावं आहेत ना या हिंदू धर्मामध्ये, सनातन वैदिक परंपरेमध्ये, ते प्रत्येक नावं काही ना काहीतरी अर्थाचं बोधक म्हणून वापरल्या गेले, अर्थाचं सूचक म्हणून वापरल्या गेले. म्हणून प्रत्येक नावाला काहीतरी अर्थ आहे. पण अपभ्रंशात ते रूप नंतर बदलले. अनुसया म्हणतात लोक, पण अनुसया नाही बरं का. असूया म्हणजे अनसूया असं नाव आहे. पहिले रविवाराला आदित्यवार म्हणायचे. काय म्हणायचे? आदित्यवार. काय म्हणायचे रविवाराला बोला? आदित्यवार. पण आदित्यवार आदित्यवार आदिवार तोंडात बसत नाही ना, ते कठीण आहे, संस्कृत आहे. म्हणून त्या आदित्यवाराला लोक काय म्हणतात आज? आईतवार. बाबांनी बरोबर पकडलं बघा. काय म्हणतात? आईतवार. हां, तसं अनुसया नाव आहे, अनसूया पण झालं अनुसया. पहिले गुरुवाराला बृहस्पतिवार म्हणायचे. काय म्हणायचे बोला? बृहस्पतिवार. बृहस्पतीचा वार म्हणून बृहस्पतिवार. पण बृहस्पती 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 संस्कृत शब्द आहे, कठीण आहे, तोंडात बसत नाही. म्हणून त्याच बृहस्पतिवाराला लोक आज काय म्हणतात? बस्तरवार. हुशार आहेत लोक इथले पण. बस्तरवार. तसं अनसूया अपभ्रंशात नाव झालं अनुसया. आणि मग दत्तात्रेयांचा अवतार अनसूयेच्या पोटी झाला. याच्या पाठीमागे ही कहाणी आहे दत्त जयंतीची. कौशिक पत्नी इतकी पतिव्रता होती. कौशिक नावाचा एक ब्राह्मण होता. आणि तो ब्राह्मण एवढा स्वैराचार करायचा, एवढा स्वैराचार करायचा. 80 वर्षाचं वय झालं त्याचं. पुराणामध्ये कथा येते बरं का दत्त जयंतीची. दत्तचरित्रामध्ये 80-85 वर्षाचं वय तरी सुद्धा मोह सुटत नाही. माणसाचा मोह म्हाताराच होत नाही महाराज. माणसं म्हातारे होतात
पण मोह म्हातारा होत नाही. माणूस कितीही म्हातारा झाला ना तरी त्याची घरची इच्छा त्याला मर वाटत नाही बरं का. अगं अमर हा बोलणं सहती. एखाद्या म्हाताऱ्या आजोबाला म्हटलं, बाबा अरे काय करता इथं घरी बसून, जा ना पूरला, कथा सुरू आहे, किती सुंदर कीर्तन आहेत, कथा आहे, बसलं पाहिजे, आळंदी पंढरपूरची वारी करा ना, जा ना आळंदी पंढरपूरला. आजोबा म्हणतात, काय करू, गेलो असतो रे, पण माझा नातू मला सोडून झोपतच नाही. कशाचा झोपत नाही, त्याचे बिस्किटं चोरून खात असशील तू. नातू सोडून माणसाला मोह, महाराज इतका मोह आहे, इतका मोह आहे, इतका मोह आहे. माणूस म्हातारा होतो पण मोह चिरतरुण असतो बघा. आवाज मोकळा करा थोडा. तसा तो कौशिक नावाचा ब्राह्मण होता आणि त्या कौशिकाचं वय 80-85 वर्षाचं. एक दिवस रस्त्यानं एक अप्सरा चालली होती. त्या कौशिकाने खाटेवर झोपावं, त्याला चालता येत नव्हतं. गलित गात्र त्याचे सगळे इंद्रिय झाले होते, कोणत्याच इंद्रियात ताकद नव्हती. पण त्या अप्सरेकडं, त्या वेशेकडं तो असा पाहत पाहत म्हणू लागला, कोण चाललंय तिकडे, तुला काय करायचंय, कोणी जाऊ ना. म्हणजे बाईचं ते पैंजणाचा आवाज आला, बांगड्याचा आवाज आला की कोण आहे रे तिकडे, तुला काय करायचं. पण या कौशिक ब्राह्मणाची नजर तिकडं, त्या गणिकेकडे गेली. आणि मग त्यांनी हट्ट केला स्वतःच्या पत्नीकडे, कौशिक ब्राह्मणाने, की मला तिच्यासोबत सहवास करायचा आहे. आता ती पतिव्रता होती कौशिकाची. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशा काही पतिव्रता स्त्रिया आहेत. सावित्री म्हणून पतिव्रता आहे. तिने सत्यवान ज्यावेळेस गतप्राण झाला, यमाकडून त्याचे प्राण आणले म्हणून वटसावित्रीची पूजा केली जाते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवावर पतिव्रतेची सत्ता असते, पण त्याच्यासाठी ती पतिव्रता असावी लागते. पतिव्रता वेगळी आणि पतिव्रता वेगळी बरं का. नवरा फोन करतो, अगं भूक लागली मला, वाढून ठेव. जे म्हणते झोपते मी आता, तुम्ही ड्युटीहून 12 वाजता येसाल, मी काय तुमच्यासाठी जागी राहू. फ्रीजमध्ये ठेवलंय, हातानं घ्यायचं आणि खायचं. हिला पतिव्रता म्हणतात, पतिव्रता नाही. जी पतीशिवाय अन्नाचा कण सुद्धा घेत नाही, पतीची आमता अनुसरोनी पतिव्रता, तीच खरी पतिव्रता. जी पतीचं ऐकते. पती कसाही असला तरी ती ऐकते. कसाही, एवढंच काय, पती कसाही असला तरी ती ऐकते. बघा बरं का, कसाही असला तरी सुद्धा जी पतीचं ऐकते ती पतिव्रता. अशी कौशिकाची पत्नी खूप पतिव्रता होती. तिने महाराज ऐकलं कौशिक ब्राह्मणाचं आणि मग ती त्या स्त्रीच्या जवळ गेली. आणि त्या स्त्रीच्या जवळ जात असताना पतीला खांद्यावरती घेतलं. विजांचा सुळसुळाट, ढग आलेले होते, पाणी पडत होता, अंधारा रस्ता होता. आणि अशा अंधाऱ्या रस्त्याने ती कौशिकाची पत्नी आपल्या पतीला खांद्यावर घेऊन निघालेली आहे. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. धो 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 पाऊस पडत होता. बस 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 वाहून जातील लोक सगळे. आणि मग अशा पावसामध्ये ते कौशिक पत्नी काय करते, स्वतःच्या पतीला अशा खांद्यावर घेते आणि त्या गणिकेच्या पाठीमागं निघते. अंधारी रात्र आहे आणि अशा अंधाऱ्या रात्रीमध्ये ज्यावेळेस ते पतीला खांद्यावर घेतलं आणि निघाली. झालं असं महाराज, एक मांडव्य नावाचे ऋषी होते. राजाने त्याला सुळावर लटकवलेलं होतं. पहिले सुळावर लटकवण्याची शिक्षा होती. काही दोष घडला तर सुळावर लटकवण्याची शिक्षा असायची. आता फासावर लटकवतात, पण पहिले सुळावर लटकवायचे. एक सूळ घ्यायचा, राजाने त्या अपराध्याला सुळावर, असं त्याचं पोट असलं पाहिजे आणि पोट असं आत 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 जाऊन त्याचा प्राण गेला पाहिजे, असं सुळावर लटकवण्याची शिक्षा पूर्वीची राजाची होती. आणि मग झालं असं, ती कौशिक पत्नी स्वतःच्या पतीला जशी घेऊन जात होती, घेऊन जाता जाता त्या पतीचा धक्का त्या मांडव्य नावाच्या ऋषीला लागला. आणि त्यांनी जी सजा भोगली होती ती त्यांनी चूक केली म्हणून भोगली नव्हती, कोणीतरी चोरी करून गेलं होतं आणि आरोप या मांडव्य नावाच्या ऋषीवर आला होता. त्याचं नाव अनिमांडव्य ऋषी. आणि मग या कौशिकाचा पाय त्या मांडव्य नावाच्या ऋषीला लागला, त्याला धक्का लागला. आणि धक्का लागल्यामुळं त्याचं जे पोट होतं, त्याला धक्का लागल्यामुळं वेदना झाल्या, तो थोडा आतमध्ये गेला. जे सूळ होतं ते पोटामध्ये जास्त रोवल्या गेलं, त्याच्यामुळे त्याला दुःख झालं आणि रक्तस्राव होत होता. आणि मग त्या मांडव्य नावाच्या ऋषीने श्राप दिला, जा
मी श्राप देतो, ज्याने कोणी मला धक्का लावला उद्या सकाळचा सूर्य तो पाहणार नाही. जसा सूर्योदय होईल तशी त्याची प्राणज्योत मावळेल, असा श्राप दिला. कोणी? मांडव्य नावाच्या ऋषी. आणि मग ती पतिव्रता होती ना महाराज, कौशिकाची पत्नी, ती अशी खडबडून जागी झाली. हा, मी माझ्या पतीची इच्छा पूर्ण करण्याकरता इकडे चाललेली आहे. त्या गणिकेच्या पाठीमागं मला माझ्या पतिराजाने आणलेलं आहे. आणि या महात्म्याने काय श्राप दिला, उद्या सकाळचा सूर्य ज्याने मला धक्का लावला तो पाहणार नाही. जा, मी सुद्धा, तिने हातात पाणी घेतलं, आणि मी सुद्धा असं वचन घेते, मी जर माझ्या पतिराजाची मनापासून सेवा केली असेल तर हे सूर्या उद्या सकाळी तू उगूनच बघ, तुझा सर्वनाश केल्याशिवाय राहणार नाही, तुला भस्म केल्याशिवाय राहणार नाही. सूर्याला ताकीद दिली, सूर्याला. हा, काय पतिव्रता आहेत महाराज, एक 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 एक. अरे सूर्य उगवलाच नाही ना दुसऱ्या दिवशी, त्या पतिव्रतेचं काय सामर्थ्य आहे. जर मी खरी पतिव्रता असणार तर उद्या सकाळी सूर्य उगवणार नाही. तिने ताकीद दिली सूर्याला, आणि मग सूर्य उगवला नाही. सगळीकडे पृथ्वीवर अंधार झाला. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस ब्राह्मणांचं अग्निहोत्र बंद पडलं, संध्या बंद पडली, कोणाचे व्यवहार नीट चालेना झाले. आता इथं सूर्य उगवलाच नाही तर अंधार होईल की नाही? बोला, अंधारच होईल ना. आता माणसं किती दिवस जिवंत राहू शकतील अंधारात? पीक उगवणार नाही, सगळं. लोक हतबल झाले, आणि लोक मग शंकराकडे गेले, महादेवाकडे गेले, ब्रह्माजीकडे गेले, विष्णूकडे गेले. सगळ्यांना हात जोडून विनवणी केली, सूर्य नारायण उगवायला तयार नाहीये. सूर्य जर उगवला नाही तर ब्राह्मणांनी त्यांचं कर्म करायचं कसं, क्षत्रियांनी शेती करायची कशी? जगाचा व्यवहार थांबलेला आहे. अनेक दिवस झाले सूर्य उगवलेला नाहीये, कारण की कौशिक पत्नीने सूर्याला ताकीद दिलेली आहे, जर उगवशील तर तुला भस्म करेन. कारण की तो जर उगवेल तर आणि मांडव्य नावाच्या ऋषीचा श्राप खरा ठरेल आणि माझा पती वारेल. त्याच्यामुळे सगळेजण अनसूयेकडे जातात, जी अनसूया आत्रीची पत्नी आहे. आणि मग सगळ्यांनी अनसूया मातेला विनंती केली, माता तू सुद्धा पतिव्रता आहेस, काट्यानीच काटा काढायचा असतो, तू त्या पतिव्रतेला समजावून सांग, जी कौशिकाची पत्नी आहे. तिने जर ऐकलं तुझं तर नक्की जगाचा व्यवहार चालेल, नाहीतर जग बंद पडल्याशिवाय राहणार नाही. सगळे हात जोडतात, अनसूया मातेला विनवणी करतात. अनसूया माता कौशिक पत्नीच्या जवळ जाते आणि त्या पत्नीला म्हणते, अगं तुझ्या या वचनामुळं सूर्य उगवायचा बंद झाला बघ. तू एक काम कर, तू असं सांग की माझा जो श्राप आहे तो सूर्याला लागणार नाही, सूर्य उगवू दे. ती कौशिक पत्नी म्हणायला लागली, माते मी जर असं केलं, सूर्य जर उगवला तर या मुनीचा श्राप आहे माझ्या पतीला, माझा पती उद्याचा सूर्य पाहणार नाही, सूर्य पाहिल्याबरोबर तो मरणार आहे, माझा पती मरण पावेल, मी नाही माझा श्राप मागे घेणार. अगं ऐक, मी अत्री पत्नी आहे, काळजी करू नकोस, मी तुला वचन देते की तुझा पती जसा सूर्य उगवल्यानंतर मरण पावेल, मी सुद्धा तुला वचन देते, माझं पातिव्रत्य धर्म ज्यावेळेस शाबूत असेल, मी जर खरी पतिव्रता असेल, मी सुद्धा अत्रीची अशीच सेवा केली असेल, तर सूर्य उगवल्यानंतर जर तुझा पती मरण पावेल तर माझ्या पातिव्रत्यामुळं मी तुझा पती पुन्हा जिवंत करेल, हे मी तुला वचन देते, काळजी करू नकोस. आणि मग त्या कौशिक पत्नीनं श्राप मागं घेतला, सूर्यनारायण उगवले, त्या आणि मांडवे नावाच्या ऋषीचा श्राप खरा ठरला. कौशिक मरण पावला आणि नंतर हातामध्ये कमंडलूतलं जल घेऊन अनसूया मातेनं त्या प्रेतावर सिंचन केलं आणि सांगितलं, मी जर खरी पतिव्रता असेल, मी जर अत्री ऋषींची खऱ्या तनबंधनाने सेवा केली असेल, तर आज जो मृत पावलेला कौशिक आहे तो एका सेकंदात जिवंत होईल. आणि एका सेकंदात कौशिक जिवंत झाला. सगळे देवता संतुष्ट झाले. ब्रह्मा, विष्णू, महेश त्या आत्रीच्या अनसूयेकडे हात जोडून उभे राहिले, माते काय पाहिजे, आम्ही प्रसन्न आहोत, तुला काय पाहिजे ते माग, कारण की आज जगाचा व्यवहार तुझ्यामुळे नीट चाललेला आहे. त्यावेळेस काय मागितलं असावं अनसूयेनं? ऐका, अनसूया माता म्हणायला लागली, काही पाहिजे नाही मला, फक्त एक काम करा, माझी इच्छा आहे की तुम्ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश
तिघे जण माझं मूल होऊन माझ्या दारात खेळणार अशी माझी अपेक्षा आहे. ती अपेक्षा तुम्ही पूर्ण करा. तिनंही देवानी तथास्तु म्हटलं आणि अनसूयेची अपेक्षा पूर्ण झाली. अनसूयेच्या पोटी दत्तात्रेय भगवान अवतीर्ण झाले. बोल दत्तात्रेय भगवान की जय, अनसूया माता माता की जय, श्री कृष्ण कन्हैया लाल लाल की जय. ही भारतीय संस्कृती आहे. आपण ज्या पृथ्वीवर पाय ठेवतो ती आई आहे आणि आईला आपण दिवसभर लाता मारतो. आईला लात कधी लागू नये आणि जर लागली तर दर्शन घ्यायचं. आणि मग आईची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्यावेळेस पृथ्वीला आपण पाय मारतो ना, लात मारतो ना, सकाळी उठल्याबरोबर आधी पृथ्वीचं दर्शन घ्यायचं आणि नंतर तिच्यावर पाय ठेवायचा. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. माझा पाय तुझ्या शरीरावर मी ठेवतोय, मला क्षमा कर. म्हणून पृथ्वीला आई म्हणून आपण आपली दिनचर्या सुरू करायची असते. म्हणून डोळे बंद करून कधीतरी देवाचं ध्यान करत जा. डोळे बंद केल्यानंतर ध्यान केल्यानंतर त्याचं रूप डोळ्यासमोर येतं. कृष्ण म्हटलं कृष्णाचा चेहरा, राम म्हटलं रामाचा चेहरा, पांडुरंग विठ्ठल म्हटलं पांडुरंगाचा चेहरा. डोळे बंद करून ध्यान करायचं. म्हणून सच्चिदानंद रूप आहे. या भागवताचं मंगलाचरण सच्चित आनंद स्वरूप आहे तो देव. म्हणून सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. माझे ताप नष्ट व्हावे याच्याकरता आम्ही तुम्हाला नमन करतो. म्हणून सूतजी नमन करतात, शुकाचार्य नमन करतात, नारदजी सनकादिक हे भागवताला मंगलाचरणाचं नमन करून सुरुवात करतात. आपण सुद्धा हा श्लोक बघितला आणि मंगलाचरण करून या भागवताला सुरुवात केलेली आहे. मंगलाचरण झालेलं आहे. आता पुढची कथा